धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी अहिल्यादेवी होळकर चौकात 7व्या दिवशीही उपोषण सुरूच। लातूर शहरातील राजमाता अहिल्यादेवी होळकर चौकात आज 15 सप्टेंबर रोजी 7 दिवस पूर्ण होत आहेत, तरीही धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी उपोषण सुरूच आहे। उपोषणकर्त्याची शासन दरबारी दखल घेतली जात नसल्याने सकल धनगर समाजातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। लातूर येथील अंबाजोगाई रोड नवीन रेणापूर नाका चौकात मल्हार योद्धे अनिल गोयकर व चंद्रकांत हजारे गेली 7 दिवस झाले उपोषण करीत आहेत। यापूर्वीही 16 दिवसाचे उपोषण या दोघांनी केले होते। त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी दखल घेऊन मुंबई येथे बैठक घेऊन 10 दिवसात आरक्षणाच्या प्रश्नावर मार्ग काढण्याचे आश्वासन दिले होते। याला 2 महिने उलटली तरीही यावर निर्णय शासनाने घेतलेला नाही, म्हणून दुबार गेली 7 दिवसांपासून उपोषण केलेले आहे। यात 7 दिवसात शासनाचा एकही प्रतिनिधी उपोषण स्थळी भेट दिली नाही, त्यामुळे सकल धनगर समाजातून प्रचंड संताप व्यक्त केला आहे। आज आम्ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक लातूर या ठिकाणी गेली 7 दिवस झाले धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणी सरकारने करावी व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जे बोगस असलेले खिल्लार कुटुंबाचे प्रमाणपत्र रद्द करावे या मागणीसाठी आमरण उपोषण करत आहोत। या उपोषणाला पार्श्वभूमी अशी आहे की आम्ही 2 महिन्यापूर्वी या ठिकाणी याच मागण्यासाठी 16 दिवस उपोषण केलं होतं। त्या दरम्यान माननीय मुख्यमंत्र्यांनी आम्हाला मुंबईला बोलावलं, त्या ठिकाणी मीटिंग लावली अतिथी या ठिकाणी, आणि त्या मीटिंगमध्ये आमच्या मागण्यासंदर्भात 8 ते 10 दिवसात निर्णय घेऊ असं आम्हाला आश्वासन दिलं होतं। परंतु गेली 2 महिने झालं सरकारने अथवा मुख्यमंत्र्यांनी प्रशासकीय लेवलला कसलीही आमच्या मागण्यासंदर्भात कारवाई केली नाही व आम्हाला तसं पत्रव्यवहारही केलं नाही। त्यामुळे आम्ही परत या ठिकाणी 9 तारखेपासून आमरण उपोषणाला बसलेलो आणि या ठिकाणी या उपोषणाला आजपर्यंत 7 दिवसात येथील कुठलाही लोकप्रतिनिधी या ठिकाणी येऊन आम्हाला भेटला नाही किंवा आमची कसलीही विचारपूस देखील केली नाही। हे दुर्दैव आहे। आमचा समाज गोरगरीब आहे, असंघटित आहे, दऱ्याखोऱ्यात राहतो, मेंढपाळ समाज आहे आणि या समाजाला कुठंतरी आमच्यासारखे तरुण न्याय भेटावा, कुठंतरी त्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचा प्रयत्न असे वेगवेगळ्या आंदोलनातून मोर्चा असेल, रस्ता रोको असेल किंवा टक्कल आंदोलन असेल, टक्कल मोर्चा असेल, असे अनेक ह्याच्यापूर्वी आमच्या समाजाने आंदोलन वेगवेगळे केले। गेली 70 वर्ष झालं आंदोलन करतच आहे, तरी देखील येथील प्रस्थापित येथील राज्यकर्ते आमच्या आंदोलनाची, आमच्या प्रश्नाची दखल घेत नाहीत। या देशामध्ये आत्ता लोकशाही फक्त नावालाच उरलेली आहे असं म्हणायची वेळ येते, कारण आम्ही जे मागतोय ते संविधानानं मागतोय, घटनेनं मागतोय, कायद्यानं मागतोय। आमचे हक्क आणि अधिकार या कायद्याच्या चौकटीपासूनच मागतोय, तरी देखील आमचा कसलाही विचार केला जात नाही, आमची दखल घेतली नाही। परंतु आता आमचा समाज मोठ्या प्रमाणात शिक्षित झालेला आहे, तरुण वर्ग हा पेटलेला आहे, त्यांना कळायला लागलं की आपल्याला या देशामध्ये लोकशाही असून देखील आणि 2 नंबरला समाज आहे, या ठिकाणी आपल्याला अन्याय केला जातो, येथील प्रस्थापित येथील सरकार आपल्याला न्याय देत नाहीत, तेव्हा ही खतखत कुठल्या तरी माध्यमातून बाहेर आता येणाऱ्या काळामध्ये पडेल आणि निश्चित सरकारला जर सरकारनं आमच्या आंदोलनाची, आमच्या मागण्याची जर दखल घेतली नाही तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये, इलेक्शनमध्ये हे आमचे धनगर समाज यांचं सरकार घालवल्याशिवाय राहणार नाही आणि याचा धडा या सरकारला शिकवल्याशिवाय राहणार नाही, एवढं मात्र निश्चित मी या ठिकाणी आपल्याला त्या माध्यमातून सांगू शकतो। न्यूज 15 मराठीसाठी सुधाकर सूर्यवंशी, लातूर।